प्रसार त्यांच्यामध्ये जो चुकीचा होतो तो पुढच्या काळामध्ये निघाला पाहिजे असं मला वाटतं. बरं, गुलाबराव पाटील यांच्या स्वभावाचे दोन प्रकार मला पाहायला मिळतात की ते अतिशय संवेदनशीलपणे तितकेच ते आक्रमक असल्याचं पाहायला मिळतं. सहजासहजी अजितदादांवर बोलणं प्रत्येक व्यक्तिमत्व टाळताना दिसतं. मात्र ज्यावेळेला सत्ता समीकरणं सुरू होती, अजितदादा आमच्या सोबत नसते तर 100 जागा आम्हाला मिळाल्या असत्या, हे धाडसीपणानं सांगणारे गुलाबराव पाटीलही आम्ही पाहिलेले. काय वाटतं, सत्तेतला वाटेकरी वाढल्यानंही कुठेतरी नुकसान झालं? हे माझा बोलण्याचा हेतू हाच होता की ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळेस आपण पाहिलं असेल लोकसभेच्या निवडणुका संपल्या आणि त्याच्यानंतर असं वाटायला लागलं की आता पुढं काही खरं नाही. 31 सीट आल्यानंतर मुंगिरी लालची हसीन सपने ज्याला म्हणतात त्या पद्धतीने यांचे मुख्यमंत्री ठरून गेले होते, यांचे मंत्री पण ठरून गेले होते, त्यांचा उपमुख्यमंत्री पण ठरून गेला होता. पण आमचे एकनाथ शिंदे साहेब आपण पाहिलं असेल किंवा देवेंद्रजी असतील, यांनी जे गरगर गरगर फिरले किंवा अजित पवार पण फिरले. पण माझा सांगण्याचा हेतू हा होता की ज्यावेळेस अजित पवारांची एंट्री आमच्याकडे झाली त्यावेळेस अजितदादा आमच्याकडे येतील हे आम्हाला माहित नव्हतं. ते अचानक आमच्याकडे आले. तर माझा म्हणण्याचा हेतू हाच होता की जर ते आले नसते तर त्यांना ज्या 60 जागा मिळाल्या त्या 60 जागा आम्हाला मिळाल्या असत्या. 140 आम्ही लढलो असतो, आम्ही 100 राहिलो असतो. मी असं किंवा राष्ट्रवादी याच्यावर टीका, त्याच्यावर मला मिटकरींनी माझ्यावर टीका केली. पण मिटकरींना हे कळलं नाही की माझा म्हणण्याचा अर्थ काय होता. जिथं एक भाकरी होती तिथे अर्ध मिळणार होतं, तिथे तिसरा आला. त्याच्यामुळे आमचा वाटा तो होऊन गेला. तो वाटा आमचा होता. पण आता आले तर आम्ही स्वागत केलेलंच आहे त्यांचं. ते उपमुख्यमंत्री झाले त्यांचं आम्ही ऐकलेलंच आहे. आणि मला तरी असं वाटतं की जे आहे ते मांडलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय आपण चुकीचं मांडलेलं नाही आणि ते मांडायला काय अडचण पण नाही. बरोबर. पण मग गुलाब